नमस्कार मंडळी. तर आज आहे पुत्रदा एकादशी आणि याच एकादशीच्या व्रतासंदर्भात आज आपण काही माहिती जाणून घेणार आहोत. तर आज 10 जानेवारीला ही पुत्रदा एकादशी आहे आणि आजच्या विज्ञान युगातही या एकादशीचे तेवढेच महत्त्व आहे. कारण विज्ञानाला अध्यात्माची जोड ही लागतेच. प्रार्थनेत प्रचंड ताकद असते. आयुष्यात एखादी गोष्ट ही चांगली घडावी असे जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी आपल्या पाठीशी अनेकांचे शुभ आशीर्वाद लागतात, सद्भावना लागतात. तेव्हा आपल्याला आशीर्वाद फळतात आणि यश सुद्धा मिळते. या व्रतांमधून आपल्याला तोच संदेश दिला जातो. विज्ञानाच्या मदतीने आज अनेक दाम्पत्यांना संतान सुख हे मिळते, तर काही जणांच्या बाबतीत ते अयशस्वीही ठरते. अशा वेळी उपासना ही कामी येते. ती या व्रताच्या माध्यमातून करावी असे आपल्याला शास्त्र सांगते. संतान प्राप्ती झालेल्यांनी देखील आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी हे व्रत करावे, कारण त्याची प्रगती हे देखील पालकांसाठी संतानाकडून मिळालेले सुखच असते. तर मंडळी, तुमच्या जर पाल्याच्या बाबतीत एखादी शारीरिक जर त्याला काही अडचण असेल, काही व्याधी असतील किंवा त्याला कोणत्याही प्रकारची जर शैक्षणिक अडचण असेल किंवा इतर कोणतीही त्याची प्रगतीमध्ये जर अडथळा येत असेल तर हे व्रत करायला काहीच हरकत नाही. त्यासाठी आपल्याला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा, म्हणूनच हे व्रत केले जाते. या दिवशी एकादशीचे व्रत, कथा याचे जर वाचन केले तर आपल्याला पापातून मुक्तता मिळते आणि संतान प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. ज्यांना संतान प्राप्ती झालेली नाही अशा लोकांनी भक्तिभावाने जर पुत्रदा एकादशीचे व्रत केले तर त्यांना भगवान विष्णूच्या कृपेने अपत्य प्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. अर्थातच वैद्यकीय सल्ल्यासोबत जर आपण अध्यात्माची जर एखाद्या गोष्टीला जोड दिली तर मला असं वाटतं की त्या गोष्टीला आपल्याला दुप्पट असे फळ मिळते. आपले गुंतलेले मन हे एकाग्र करण्यासाठी, शांत करण्यासाठी एकादशीचे व्रत हे सांगितले जाते. आपल्या शरीराच्या शुद्धीसाठी आयुर्वेदात जसा लंघनाचा पर्याय सांगितलेला आहे, तसाच आपल्या मनाच्या ह्या शुद्धीकरणासाठी एकादशीचे व्रत हे अध्यात्मामध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे अनेक लोक या दिवशी उपवासाचे पदार्थ खातात आणि औषधाला जशी पथ्याची जोड असते तशीच औषधाची मात्रा त्यामुळेच लागू पडते. त्यामुळे आपला पथ्य म्हणजे एकादशीच्या नियमांचे पालन जर केले तरच या व्रताचा आपल्याला प्रभाव पाहायला मिळतो अशी मान्यता आहे. यासाठी भक्तिभावाने हे व्रत करावे. एकादशीच्या व्रताचा लाभ अनेक भाविकांनी घेतलेला आहे. वर्षानुवर्षे लोक हे व्रत करत असतात आणि त्या व्रताचा लाभ आपल्याला देखील जर हवा असेल तर नियमांचे पालन करणे हे ओघाने आलेच. तर अनेक वेळा मी तुम्हाला एकादशीचे नियम सांगितलेले आहेत की या दिवशी आपल्याला कोणालाही अपशब्द बोलायचे नसतात, देवाची पूजा ही करून सत्कार्य करायचे असते, मन शांत ठेवून आपली पोथी किंवा कथा वाचन करावे, फलाहार घ्यावा. जर आपल्याला आपले जर आरोग्य तेवढे ठीक नसेल तर फलाहार खाऊन सुद्धा जर आपल्याला शक्य होत नसेल तर इतर आपण उपवासाचे पदार्थ सुद्धा खाऊ शकतो. तसेच या दिवशी ब्रह्मचर्याचे हे पालन करायचे असते आणि मद्यपान किंवा आपण जर मांसाहार वगैरे ह्या गोष्टी टाळायच्या असतात. तर ह्या साध्या आणि सोप्या नियमांचे जर आपण पालन केले तर आपल्याला ह्या व्रताचा नक्कीच लाभ होऊ शकतो. तर मंडळी, ह्या वर्षामधील ही पहिलीच एकादशी आहे, तर ही पौष पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते. यंदा हे व्रत पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला म्हणजेच 10 जानेवारी शुक्रवारी असणार आहे. तर आता आपण या व्रताची कथा जाणून घेऊयात. कारण पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची कथा वाचल्याने आपल्याला अनेक जन्मांचे पुण्य लाभते असे सांगितले जाते. भद्रावती नावाच्या नगरात सुकेतू नावाचा एक राजा राज्य करत होता. त्याला अपत्य नव्हते. त्याच्या पत्नीचे नाव शौव्य होते. ती निपुत्रिक असल्यामुळे तिला सतत काळजी असायची. राजाचे पूर्वज देखील फार दुःखी होऊन पिंड घेऊन जायचे आणि यानंतर पिंड कोण देणार असा प्रश्न त्यांना पडत असे. राजाला आपला भाऊ, नातेवाईक, संपत्ती, हत्ती, घोडे, राज्य आणि मंत्री यापैकी कोणावरही तो समाधानी नव्हता. माझ्या मृत्यूनंतर माझ्यासाठी पिंडदान कोण करणार याचा विचार तो नेहमी करत असे.
पुत्राशिवाय मी माझ्या पूर्वजांचे आणि देवांचे ऋण हे कसे फेडणार? ज्या घरात अपत्य नाही तिथे नेहमी अंधार असतो. त्यामुळे पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्नही केलेच पाहिजेत. पूर्वजन्मीच्या कर्मामुळेच या जन्मी पुत्र आणि संपत्ती इत्यादी गोष्ट प्राप्त होतात असे सांगितले जाते. राजा रात्रंदिवस असाच चिंतेत असायचा. अचानक राजाने आपल्या देहाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. पण आत्महत्या हे महापाप मानून त्याने तसे केले नाही. असा विचार करून एके दिवशी राजा हा घोड्यावर बसला आणि जंगलात जाऊन पक्षी आणि झाडे पाहू लागला. राजाने जंगलामध्ये पाहिले की वाघ, सिंह, माकड, साप इत्यादी सर्वच प्राणी आपल्या मुलांसोबत, आपल्या कुटुंबासोबत आनंदाने जीवन व्यतीत करत आहेत. राजाचा अर्धा दिवस जंगलामध्ये असाच निघून गेला. जंगलातील ही अशी दृश्ये पाहून तो अजूनच विचार करू लागला की मी अनेक यज्ञ केले, ब्राह्मणांना रुचकर भोजनाने तृप्त केले, तरीही मी दुःखी आहे. तहान लागल्याने राजा अतिशय दुःखी होऊन तो पाण्याच्या शोधात इकडे तिकडे भटकू लागला. राजाला थोड्या अंतरावरती एक तलाव दिसले. त्या सरोवरात कमळे फुलली होती. त्या तलावाभोवती ऋषीमुनींनी आश्रम बांधलेले होते. त्याचवेळी राजाचे उजवे अंग हे थरथरू लागले. राजाने हा शुभ शकुन मानून ऋषीमुनींना नमस्कार केला आणि घोड्यावरून तो खाली बसला. राजाला पाहून ऋषीमुनी म्हणाले, हे राजा, आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न आहोत. तुम्हाला काय हवे ते सांगा. राजाने विचारले, महाराज, तुम्ही कोण आहात? इथे का आला आहात? तेव्हा ऋषीमुनी म्हणाले, आम्ही विश्वदेव आहोत आणि या तलावात स्नान करायला आलेलो आहोत. हे ऐकून राजा म्हणाला, महाराज, मला देखील संतती नाही. तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर मला पुत्रप्राप्तीसाठी आशीर्वाद द्या. ऋषीमुनी म्हणाले, हे राजा, आज पुत्रदा एकादशी आहे. तुम्ही हे व्रत अवश्य पाळावे. देवाच्या कृपेने तुमच्या घरी नक्कीच पुत्रप्राप्ती होईल. ऋषींचे हे म्हणणे ऐकून राजाने त्याच दिवशी एकादशीचे व्रत केले आणि द्वादशीला ते व्रत सोडले. यानंतर ऋषींना त्याने नमस्कार केला आणि राजवाड्यात ते परतले. काही महिन्यांनंतर राजाला हा मुलगा झाला. जो राजकुमार अत्यंत शूर, यशस्वी आणि लोकांचा तो रक्षक बनला. तर मंडळी, अनेक दाम्पत्य हे संतान प्राप्तीसाठी ह्या व्रताचे आचरण करतात. तर तुम्हाला देखील अशा कोणत्याही अडचणी जर असतील तर तुम्ही हे व्रत जरूर करा आणि या दिवशी संतान गोपाल मंत्राचा हा जप करावा. जितक्या वेळा तुम्हाला जास्त वेळा करता येईल तितक्या वेळा मंत्राचा जप करा आणि बाळकृष्णाच्या मूर्तीची या दिवशी अभिषेक करा, त्याची सेवा करा. तर ही होती आजच्या व्रताची कथा. ही तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा. हरे कृष्णा.